उद्योगासाठी पाणी असेल, बांधकामासाठी पाणी असेल, त्यासाठी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा झालेला आहे. म्हणून गेल्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये एक मोठी विस्तृत बैठक घेतलेली होती आणि आज तात्काळ या संदर्भामध्ये देहर्जी जो प्रकल्प आहे, विक्रमगड तालुका आहे, पालघर जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प आहे. 3.5 TMC पाणी साठा असलेला हा प्रकल्प आहे. गेल्या अनेक दिवसापासून तो रखडलेला होता. वसई विरार त्या भागासाठी, ठाण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प होता. आज त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता 2,599 रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता मला या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि आम्ही हा प्रकल्प फार जसं 1.25 ते 1.5 वर्षामध्ये आता पूर्ण करणार आहोत. बऱ्याच वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेला होता आणि तो प्रकल्प आता आम्ही पूर्ण करून वसई विरार ठाणेकरांना पाणी देणार आहोत. सर, पाण्याचं विभाजन आधीच करण्यात आलेलं आहे का? कोणत्या महापालिकेला किती पाणी दिलं जाईल? 1100 कोटी रुपयांनी जे आहे ते सगळं वाढलेलं आहे. त्याच्यावरती कुणी काय कारवाई होणार आहे का? तर कुठल्याही गोष्टी लँड एक्विजिशन त्यात सगळ्यात मोठा प्रश्न झाला तो लँड एक्विजिशनचा भूसंपादनाचा आहे. त्यात मोठी वाढ झालेली आहे आणि DSR रेट इतक्या वर्षामध्ये वाढत चाललेले आहेत 10% त्यामुळे ही किंमत त्याची प्रकल्पाची वाढलेली आहे. त्यामुळे कोणावर कारवाई करण्याचा किंवा याच्यात चुकीचा आहे असा कुठलाही विषय नाही. सर, जो निर्णय आज झालेला आहे त्याच्यामध्ये पाण्याचं विभाजन ऑलरेडी करण्यात आलेलं आहे का? कोणत्या महापालिकेला किती पाणी दिलं जाईल? जर 3.5 TMC पाणी मिळणार आहे तर त्याची विभागणी झालेली आहे का? त्याची विभागणी झालेली आहे. वसई विरारसाठी मुख्यत्वे हा प्रकल्प आहे आणि ते शिल्लक पाणी आहे ते ठाण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची पण गेले कित्येक वर्ष ओरड आहे की नवीन कुठलाही धरण कुठलाही प्रकल्प आलेला नाही. 11 धरण MMR रिजनमध्ये आता आपले प्रलंबित आहेत. सूर्यासारखं असेल, काळूसारखं असेल, म्हणजे ते तर जवळपास दोन्ही मिळून 17-18 TMCचे धरणं आहेत. मला वाटतं हे धरण जोपर्यंत पूर्ण होत नाही 11 धरणं तोपर्यंत MMR रिजनला आपण पूर्ण पाणी देऊ शकणार नाही. बांधकामाला विशेष करून MIDCला हे सिडकोला हे आपण पाणी देऊ शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्रजी या संदर्भामध्ये तात्काळ विस्तृत बैठक घेतलेली आहे. त्यातल्या ज्या अडचणी होत्या तिथे अनेक वर्षापासून प्रकल्प प्रलंबित आहेत. काही 15 वर्ष झाले, कोणाला 20 झाले, कोणाला 30 वर्ष झाले, काही 35-40 वर्षापासून प्रकल्प प्रलंबित आहेत आणि म्हणून याच्या ज्या अडचणी होत्या त्या सगळ्यांना आम्ही दूर करत आहोत आणि हे सगळे प्रकल्प पूर्ण करून मुंबईसाठी MMR रिजनसाठी आम्ही पूर्ण पाणी देणार आहोत. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियमावलीत काही बदल करण्यात आले असं कळतंय. आपत्ती व्यवस्थापनामध्ये त्यामध्ये जे आहेत संख्या 10 पर्यंत मर्यादित आहे आणि त्यामध्ये मग आता मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री याचा समावेश त्यामध्ये करण्यात आला आहे. पूर्वी एकच मुख्यमंत्री होते, आता आपल्याकडे 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि म्हणून माननीय शिंदेसाहेब आणि मान्य दादा यांचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे. सर, काल फडणवीस साहेबांनी राज ठाकरेंची भेट घेतली, त्याच्या आधी उद्धव ठाकरेंविषयी सॉफ्ट शब्दांमध्ये भाष्य केलं. आज एकनाथ शिंदे शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारतायत. विरोधकांशी एवढं मिळतं जुळतं इतकं प्रेम, ह्या कुठेतरी चर्चेचा विषय. मागे सांगितलं की आपल्याकडे काही साऊथ सारखी परिस्थिती नाही आहे की एकमेकांच्या जीवावर उठायचं, कोणाकडे बघायचं नाही, समाजाला मारामारीच करायची अशा परिस्थिती नाही. महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे, विरोधी पक्ष जरी असू देत पण आपण एकमेकांशी बोलतो, एकमेकांच्या कार्यक्रमाला जातो. त्यामुळे मला वाटतं यात नवीन काही आहे अशातला कुठलाही भाग नाही. हे वर्षानुवर्षी आमची परंपरा. सोयाबीन निर्मितीमध्ये आधी 90 दिवस खरेदी केल्यानंतर 24 दिवसांची केंद्राने मदत वाढली. आता नव्याने मुदतवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे समस्या अशी झाली की भाव जे आहेत ते 600 रुपयांनी तब्बल घसरलेले आहेत. काही ठिकाणी तर 90-900 रुपयापेक्षा कमी भावाने सोयाबीनच्या बाबतीमध्ये मला वाटतं यावेळेला विक्रमी खरेदी म्हणजे आजपर्यंत इतिहासामध्ये कधी एवढी खरेदी झाली नाही. तेवढी खरेदी यावेळेला आपण सोयाबीनची या ठिकाणी केलेली आहे. मुदतही वाढून दिलेली होती. निश्चित अजूनही काही शेतकऱ्यांची माल शिल्लक आहे ही वस्तुस्थिती आहे. त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे आणि केंद्र सरकारकडे आपण विनंती करतो या संदर्भामध्ये मुदत वाढवून द्या. भाऊ, खासगी व्यवसायिकांच्या नेमणुकीच्या संदर्भात काही चर्चा झाल्याचं कळतंय. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना अजून सहाय्यक नेमण्यात आलेले नाहीत असं देखील कळतं. सर्व मंत्र्यांना त्याची जी मागणी होती, जी योग्य होती, जी योग्य असेल त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज सर्वांना सुविधा सहाय्यक जे पदं आहेत त्यांच्याकडे जी मागणी होती, जे रिक्त आहेत ते सहाय्य करून मला वाटतं फाईल पुढे दिलेली आहे. नाशिकची त्यामुळे शिवसेनेची नाराजी आहे.
येत्या काळात सुरू झालेली आहेत. ती जी योग्य होती, जी योग्य असेल त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आज सर्वांना सूर्य सहाय्य करून जे पदं आहेत त्यांच्याकडे जी मागणी होती जे रिक्त आहेत ते सहाय्य करून मला वाटतं पुढे दिले. नाशिकची पालकमंत्रीपदाचा वाद अजूनही त्यामुळे कुठेतरी शिवसेनेची नाराजी आहे की येत्या काळात सुरू झालेली आहेत. जसं की निलेश भावे असेल किंवा आपलं शिला असेल तीर्थयात्रा आहे. त्या संदर्भामध्ये मला वाटतं मुख्यमंत्री मोदी होत नाही चर्चा करत आहेत. मला वाटतं योग्य निर्णय नंतर होईल. नाही पण भाऊ ते अशा योजना बंद करायचं खरंच चाललंय का? अजिबात नाही. मला तर कुठलं आठवत नाही. पण तुम्ही म्हणतायत की अशी योजना बंद झाल्या मला या बाबतीमध्ये कुठली माहिती नाही. तर पालकमंत्री पदाचा वाद अजूनही संपलेला नाहीये. आज सकाळी असं अजितदादांनी म्हणणं आहे की अशा प्रकारच्या योजना बंद केल्या जातात ही पद्धत आहे. परंतु वरनं काही वेगळी माहिती असेल तर मला माहित नाही. पण आता मी मंत्री आहे या सरकारमध्ये माझ्यापर्यंत अशी कुठली माहिती नाही. मला वाटतं की इकडे एक नक्की सेट करायचा कधी चुकीच्या वाटत बसायचा आहे त्याचं कामच आहे. जर पालकमंत्री पदावरून अजूनही वाद संपलेला नाहीये. अजित पवारांनी आज सकाळी जी डीपीडीसीची बैठक घेतली त्याला शिंदे यांचे मंत्री किंवा त्यांचे आमदार उपस्थित नव्हते त्यामुळे त्यांच्यात नाराजी अजून रायगडची आणि नाशिकच्या बैठकीला सुद्धा फक्त नाशिक मधल्याच मंत्र्यांना बोलवलंय असं समजतं तिथले. आपलं नाशिकमध्ये नाही नाशिकची डीपीडीसी आता 3:30ला होणार आहे अजित पवारांकडे. त्या बैठकीला फक्त नाशिक मधलेच मंत्री आहेत, लोकप्रतिनिधी नाही आहेत अशी माहिती उपलब्ध होती. मला माहिती पण मला त्यांनी बोलावलेलं तर मी तिकीट चालवण्याचं मिटिंग संपवून जाईल. एक शेवटचा प्रश्न घेतो.